नमस्कार बाबा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. पवन गायकर, मुक्काम कुंडी, पोस्ट घारगाव, हां, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. बरोबर. तर दादा बाबा, आज आपण आपल्या या झेंडूच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर. तर मला एक सांगा, ही साधारणतः हा प्लॉट झेंडूचा किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हा, म्हणजे 1 महिना आणि 5 दिवसाचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे, बरोबर. तर झेंडू या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि बळीपेंड हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या पिरियडला आपण झेंडूची लागवड करतो त्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत तुम्ही ते बेडमध्ये भरलेली, बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत झेंडू या पिकासाठी वापरली तर बाबा तुम्हाला त्याचा काय काय रिझल्ट जाणवला? हा, काळोखी, हा कलर चांगला आहे. त्याच्यानंतर फुटवा. हा, आता जर बाबा प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर झाडाला खालून खोडातून एकदम जबरदस्त असा फुटवा आहे, बरोबर. आणि एवढ्या हिटच्या मानाने जर पाहिलं ना, आता हे चौकून जर झूम करून पाहिलं तर पूर्ण डोंगराळ भागातला प्लॉट आहे, बरोबर. हे बघा ना, आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर चारी बाजूने डोंगर आहे, बरोबर. आणि एवढ्या हिटमध्ये ना प्लॉटला कोणत्याही प्रकारचा आक्सा किंवा तो प्रकार आपल्याला कुठंच दिसत नाही, बरोबर. आणि भरपूर प्रमाणात आता फुलकळी पण लागलेली, म्हणजे आता हे बघा ना भरपूर प्रमाणात आहे ना शेंड्याला फुलकळी तर आहेच, पण महत्वाची जी फुला म्हणजे कळीचं रूपांतर फुला झालंय तर ती चमक आणि क्वालिटी एक नंबर आहे फुलाची, बरोबर. तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरताय? साधारणतः किती वर्ष झाली असतील? हा, 2-1 वर्षापासून तुम्ही वापरताय, बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहे ती वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, धन्यवाद बाबा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.